बंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामिनावर आज राहता न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर शिर्डीमध्ये रावसाहेब गोंदकर यांची 4 एकर जागा जी आहे ती अवैध सावकारकीच्या माध्यमातून फसवणूक करून बळकवल्याचा आरोप जो आहे तो गोंदकर यांनी केला होता। त्यानंतर शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये बंधू अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यासह अरविंद बावके, किरण सोनोने आणि अशोक तांबे या 5 जणांवर गुन्हा दाखल होता आणि त्यापैकी अरविंद बावके आणि किरण सोनोने यांना अगोदरच पोलिसांनी अटक केली। त्यांना 6 दिवसाची पोलीस कस्टडी देखील मिळाली होती। त्या दरम्यान अनेक गैरव्यवहार जे आहेत ते समोर आले। पतसंस्थेतील बनावट खाते असतील किंवा जगदंब पतसंस्थेतील सिन्नर शाखेतील जे बनावट खाते आहेत ते समोर आले। त्यामुळे जो तपास आहे त्याची व्याप्ती वाढलेली आहे आणि कल्पना खरात हिला अगोदरच पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलेला आहे जेणेकरून ती परदेशात पळून जाऊ नये। मात्र त्यापूर्वी 4 तारखेला कल्पना खरात यांनी अटकपूर्व जामिनासाठी राहता न्यायालयामध्ये अर्ज दिला होता आणि आज त्या अर्जावर सुनावणी होते। यामध्ये सरकारी पक्ष, पोलीस आणि त्यासोबत मूळ फिर्यादी जे आहेत ते आपलं म्हणणं सादर करणार आहेत आणि त्यानंतर युक्तिवाद होणार आहे। तिच्या जामीन अर्जावर बघितलं तर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे। तिला जामीन मिळू नये आणि तपासासाठी कल्पना खरात तिला ताब्यात मिळावं यासाठी पोलिसांचे एकीकडे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे आज राहता न्यायालयामध्ये जो युक्तिवाद होणार आहे किंवा ज्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन संतोष, मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।